या उन्हाळ्यात बनवा एकदम नवीन वाळवणाचा पदार्थ साबुदाणा चकली. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. गॅस न पेटवता फक्त साबुदाणा आणि मीठ या 2 साहित्यामध्ये बनवा एकदम खुसखुशीत कुरकुरीत साबुदाणा चकली. मस्त तिप्पट फुलते. वाळल्यानंतरही एकदम पांढरी शुभ्र आणि तळल्यानंतरही एकदम पांढरी शुभ्र. त्यासाठी फक्त 1 कप साबुदाणा रात्रभर भिजत घालायचा आहे. साबुदाणा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1.5 कप पाणी घालायचं आहे. म्हणजे तुम्ही जितका साबुदाणा घ्याल त्याच्या 1.5 पट पाणी आपल्याला भिजत घालताना घ्यायचं आहे. म्हणजे साबुदाणा एकदम मऊ भिजेल आणि चकली एकदम खुसखुशीत होईल. सकाळी मी त्यातला थोडासा साबुदाणा बाजूला काढून बाकीचा पुरणाच्या चाळणीने बारीक करून घेतला. चकलीमध्ये थोडासा साबुदाणा दिसेल यासाठी मी बाजूला काढला. साबुदाणा बारीक करून घेतल्यानंतर आपण बाजूला काढलेला साबुदाणा त्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि थोडं अर्धा चमचा मीठ मी इथे घालून घेतलं आहे. त्यानंतर एकदम छान मळून घ्यायचं आहे आणि फक्त चकलीच्या सोऱ्याने आता आपल्याला चकल्या तयार करून घ्यायच्या आहे. 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्या. एकदम सोपी रेसिपी. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा व नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.